कल्याण येथील मौजे चिकनगर शांतिदूत सोसायटी या संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प टायकून्स अवंती प्रोजेक्ट LLP विकासकाने हाती घेतले। गेली अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे। 184 रहिवाशांचा राहण्याचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। त्यांच्या स्वतःचं हक्काचं घर, त्याचप्रमाणे भाडे, या सगळ्या विषयामध्ये हे रहिवासी अनेक वर्ष संघर्ष करतायत आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या विकासकाने कायद्याचे वेळोवेळी उल्लंघन करणे, उपनिबंधक म्हाडा यांचा अधिकाराचा गैरवापर करणे, अशा अनेक तक्रारी या सभासदांनी अनेक वेळा पोलीस स्टेशन असेल अन्य विविध संस्थेकडे या ठिकाणी केलेला आहे। या उत्तरामध्येच मंत्री महोदयांनी अर्धसत्य सांगितलेलं आहे आणि म्हणून स्पेसिफिक 3 प्रश्न माझे या ठिकाणी मंत्री महोदयांना आहेत। सभापती महोदय, माझा पहिला प्रश्न आहे की शांतिदूत संस्थेने विकासकाची नियुक्ती याविषयी 6 एप्रिल 2025 रोजी सर्वसाधारण सभेत विकासकाचा करारनामा रद्द केला असून विकासकाची नियुक्ती रद्द झाली आहे। त्यामुळे विकासकाला दिलेली NOC व विकासाला दिलेल्या इतर परवानग्या इत्यादी करारनाम्यासह म्हाडा व कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ विभाग म्हाडा यांच्यामार्फत रद्द करण्यात येणार आहे का? दुसरा माझा प्रश्न आहे की या प्रकल्पाअंतर्गत HDFC बँकेने त्याचप्रमाणे DRT न्यायालयात विकासकाविरुद्ध कर्जाचे हप्ते थकले म्हणून पैसे वसूल करण्यासाठी सोसायटीची जागा तारण ठेवली आहे। ती जागा ताब्यात घेण्यासाठी HDFC बँकेने केस दाखल केली आहे। यामध्ये न्यायालयाकडून म्हाडामार्फत सोसायटीची जागा ताब्यात घेऊन येऊ नये म्हणून शासनामार्फत वकील देऊन ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत का? प्रश्न विचारा। हो, प्रश्न विचारतो सभापती महोदय, DRT न्यायालयामार्फत स्पष्ट ताशेरे ओढले आहेत की विकासकाचा पासपोर्ट जप्त करा, तसेच त्याची मालमत्ता जप्त करा, असे आदेश असतानाही अद्यापही कोणती ठोस कारवाई नाही। या उलट घराच्या प्रतीक्षेमध्ये 57 जणांचा मृत्यू झाला आहे, हे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही। त्यामुळे या संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती मंत्री महोदय आपण कारवाई करणार आहात का, असे 3 माझे प्रश्न आहेत। सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य योगेश टिळेकर साहेबांनी जी काही लक्षवेधी चिकनगर शांतिदूत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कल्याण याची विचारलेली त्याची आकडेवारी जी विस्तृत उत्तरामध्ये दिली त्याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु जेव्हा ह्या प्रकरणामध्ये वादविवाद निर्माण झाले विकासक आणि संस्था आणि याच्यामधले वाद पहिल्यांदा सहकार विभागाकडे गेले। सहकार विभागाने एक निर्णय दिला जिल्हा उपनिबंधकांनी, त्याच्या विरुद्ध पुन्हा मग विभागीय सहनिबंधकाकडे अपील झालं, खालचा निर्णय विभागीय सहनिबंधकांनी रद्द केला। त्याच्या विरोधामध्ये पुन्हा सहनिबंधकाच्या आदेशाविरोधात काही मंडळी न्यायालयामध्ये गेली आणि अशा पद्धतीने ह्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया या सहकार विभागाच्या बाजूने वेगळ्या सुरू झाल्या, म्हणजे डेप्टी रजिस्ट्रार टू जॉईंट रजिस्ट्रार, त्याच्यानंतर पुन्हा जॉईंट रजिस्ट्रार निर्णयाविरुद्ध दिवाणी न्यायालय, आणि अशा या सगळ्या प्रकरणांमुळं हा प्रकल्प रखडला आहे, ह्याच्यामध्ये दुमत नाही, हे सत्य आहे। परंतु सन्मान्य अध्यक्ष महाराज, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की हा प्रकल्प जेव्हा सुरू झाला 184 लोकांचा आणि एकूण 6 इमारती तिथं आहेत, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 2014ला त्याला 2.5 FSI होता। नंतरच्या काळामध्ये जेव्हा काही FSIच्या सूत्रामध्ये बदल झाला आणि 19ला तो पुन्हा वाढवून 3 FSI झाला। या सगळ्या गोष्टींच्यामुळं पुन्हा तो FSI वाढलेले अधिसूचना ही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास नियमावलीमध्ये आणण्याची आवश्यकता होती आणि ह्या सगळ्या पूर्तता म्हणजे न्यायालयाच्या बाजूने एका बाजूला सांगितली ती वस्तुस्थिती, खालच्या न्यायालयाच्या आदेशाला कल्याण